आहे हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतोय जीवन निरार्थ आहे तो मात्र बैमान आहे. कारण जीवनामध्ये कधी हसावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं. निसर्गाचा नियम आहे, उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. दोन्ही संघ संघर्ष करतील, संघर्षाचा बिगुल वाजला जाईल या दोन्ही टीम्स मध्ये. एकीकडे श्री गणेश बरोडी, दुसरीकडे वनु स्पोर्ट्स टेंबिवली. म्हणून म्हणजे आमच्या योगेशदा पाटील साहेबांची लकी प्रिन्सेस आहे आणि जिच्या नावाने हा संघ वनु स्पोर्ट्स टेंबिवली. वनराज आपण बघू शकतो, लकी प्रिन्स आहे आणि त्याचा निकनेम आहे वणू. आणि अगदी त्या वणू नावाने हा संघ नेहमी इन ॲक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळतो. वनु स्पोर्ट्स टेंबिवली ज्या ज्या परिसरामध्ये आम्ही जातो टेंबिवली संघाची एक वेगळी दहशत आम्हाला पाहायला मिळते. नुकतंच किरण दादा परवाच्या दिवशी आपण मुरबाडकर चषक पाहिला, त्यामध्ये अंडर-25 फॉर्मॅटमध्ये आपण सुपर 7 मध्ये धडक मारली आहे. टेंबिवली संघाने फार जबरदस्त कार्य केलं. वन साइड सिंगल हँडेडली डॉमिनेशन आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, बॅटिंग डिपार्टमेंट असो, बॉलिंग डिपार्टमेंट असो, फिल्डिंग डिपार्टमेंट असो, नो डाऊट ॲट ऑल टेंबिवली संघ ओळखला जातो वन ऑफ द फायनेस्ट फिल्डिंग एफर्टसाठी आणि टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील वन ऑफ द फायनेस्ट फिल्डिंग टीम म्हणून या संघाची ओळख आहे. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. श्री गणेश बरोडी विपक्ष वनु स्पोर्ट्स टेंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल दोन्ही संघांच्या माध्यमातून. सलामीची जोडी ओपनिंग पेअर झाली मैदानावरती सज्ज. धीरज आणि त्याच्या जोडीला आशिष बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला वेदन पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. दोन्ही टीमांना शुभेच्छा असतील. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल शरीपासून थोडस दूर पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. वनु स्पोर्ट्स टेंबिवली विपक्ष श्री गणेश बरोडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामना सुरू झालाय परफेक्ट 11:45 भारतीय वेळेनुसार 11:45 झालेली आहेत आणि परफेक्ट 12:05 20 मिनिटं होतील आणि त्यावेळेस 4 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक असणार आहे, याची देखील नोंद करून घ्या. वन्स अगेन फार चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलक देखील 0 या आकड्यावरती. फार चांगलं क्रिकेट दोन्ही संघ खेळले जातात. दोन्ही संघांकडे फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी. अजय पाटीलने देखील एक इतिहास रचला होता बानकोलीच्या मैदानावरती तब्बल 9 षटकार मारून. अगदी तो इतिहास पुन्हा त्यांना पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी म्हणता येईल. शरीरापासून दूर ठेवत असताना बॅटच्या रेडार मध्ये बॉल सापडत नाहीये. बॅटर देखील कन्फ्यूज आहेत. अखेर घडतंय तर घडतंय काय. 3 बॉल 3ही संघर्षमय बॉल पाहायला मिळाले. फलंदाजाच्या मनामध्ये थोडंसं क्वेश्चन मार्क, कटाक्ष टाकला गेला होता गोलंदाज मार्फत. मात्र कमालीची कामगिरी करत असताना गोलंदाज वेदान पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. सातत्याने 4 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत वेदांच्या वतीने. चेंडू पडल्यानंतर कदाचित थोडासा वळण घेत आहे. बॅटरच्या रेडार पासून अगदी दूर टाकलेला बॉल, मात्र कमबॅक करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. धीरजला इथून स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर तक होता है क्या. आता स्वतःवरती भरोसा ठेवून बॅटिंग चांगली करावी लागेल. मात्र मैदानावरती व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल असेल. पंच रिकन्सिलेशन करतायत. रिकन्सिलेशन केल्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. आणि विकेट. 4 बॉल वरती संघर्ष पाहायला मिळाला. अखेर 5व्या बॉल वरती तो संघर्ष तुटलाय. फलंदाज धीरजच्या खेळीचा अंत 0 या आकड्यावरती. हा पहिला धक्का बसतोय श्री गणेश बरोडी संघाला. फलंदाज धीरज
संघर्ष 6व्या बॉलवरती तो संघर्ष तुटला. श्री गणेशा झालाय श्री गणेश बरोडी संघाचा धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पडे पत्थर पर आतोडे के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल आणि अपेक्षा आहेत बॅटर्स कडून. एकीकडे आपल्याला आशिष पाहायला मिळतात दुसरीकडे विनोद पाहायला मिळतात. या षटकामध्ये कमबॅक करणे इज फार इम्पॉर्टंट खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे कारण अभी नाही तो कभी नाही डू ऑर डाय सिच्युएशन वरची ही मॅच आहे. कारण नॉकआउट सामने एकदा तुम्हाला चान्स मिळणार नाही. तुम्ही हारले तर परत तुम्हाला 365 दिवस 12 महिने 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात आशिष जे ओपनिंग पेयर मध्ये आले होते. फलंदाज धीरज बाद झाले मात्र आता आशिषला कमबॅक करावा लागेल. चेंडू हवेमध्ये फाईन लेगला कॅच झाली कंप्लीट. विकेटचं पतन हव्याच्या झोक्याने पत्त्याचा बंगला ढासळून जावा अगदी तशी सुरुवात मैदानावरती होत असताना श्री गणेश 11 बरोडी या संघाची फलंदाज आशिष बॅक टू दी पवेलियन. अगदी एक मी म्हणेल धक्कादायक स्वप्न तुम्ही पाहावं तशी धक्कादायक सुरुवात म्हणता येईल श्री गणेश बरोडी संघाच्या वतीने. मात्र डीम स्टार्ट एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. वनु स्पोर्ट्स जनमान क्रिकेट संघ टेंभुर्ली या संघाच्या वतीने फार कमालीची आपल्याला गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती देखील एजचा तो चौकार थर्डमॅनच्या दिशेला आला. मात्र त्या व्यतिरिक्त यश नंदुरकरनी देखील फार कमालीची सुरुवात करून दिली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्या. आता क्रमांक 4 वरती 2 गडी बाद झाल्यानंतर पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच शैलेश डावखुऱ्याताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज आहेत. अटॅकिंग इंटेंट अटॅकिंग अप्रोच असणारे खेळाडू. आता शैलेश स्ट्रायकिंग एंड वरती चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधीचं सोनं केलंय. एकावरती एक अजून एक धक्का बसतोय. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं 1 ब्रिंग्स 2 विकेट आणि तेच अगदी सक्सेसफुल होत असताना एकावरती एक 2 आदरे बसलेत. बॅक टू बॅक यशच्या माध्यमातून ही कमालीची गोलंदाजी. हा अजून एक 3रा आदरा बसतोय श्री गणेश बरोडी संघाला. फलंदाज शैलेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. श्री गणेश बरोडी संघाचा आता पाहू शकतो मिडल ऑर्डर जो मात्र या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळतोय यावरती फुल भवितव्य अवलंबून आहे. कारण टॉप ऑर्डर संपूर्णपणाने परास्त झालाय. मिडल ऑर्डरला देखील सुरुवात झाली. ओव्हर क्रमांक 2च मार्गस्थ आहे आणि यश नांदुरकर आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. बघूया विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकेल का. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लसित मलिंगाने सर्वाधिक विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेले आहेत
आणि आता आपण बघू शकतो तब्बल जर पाहायला गेलं तर टेस्ट ओडीआय आणि T20 मध्ये 160 आसपास आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळतात आणि त्यापैकी सर्वाधिक हॅट्रिक जर विचार केला तर लसित मलिंगाच्या नावावरती आहेत. बघूया यश नांदुरकर या स्पर्धेमधील पहिली दुसरी हॅट्रिक कंप्लीट करू शकेल का. यावेळेस टॅप करायचा प्रयत्न जरूर होता. आडव्या पट्ट्याने हॉरिझॉन्टल बॅटस्विंग आपल्याला पाहायला मिळाली. मिस टाइम स्ट्रोक म्हणता येईल. अगदी चेंडू थोडासा मी म्हणेल बॅटच्या रेडार मध्ये नव्हता, मात्र क्लीन हिट मारायचा प्रयत्न तो देखील फसला. सिंगल आड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळेल. ही सिंगल देखील संजीवनी प्रदान करेल कारण विकेटचा कॉलम भरत चालला होता. रन येणं गरजेचं होतं. छोटासा कमबॅक जरूर झालाय. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन लॉफ्टेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. चांगली गोलंदाजी यश नांदुरकरची पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. महत्वाचे आपण पाहू शकतो 2 गडी टिपलेत. अजून देखील या षटकाचे विवरण पाहिलं तर 4 बॉलमध्ये 1 रन आणि 2 महत्वाचे विकेट. 5 धावा या धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. काहीसं असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं ज्यावेळेस टीम इंडिया अगेन्स्ट टीम न्यूझीलंड खेळत होती इन द वर्ल्ड कप सेमीफायनल. वर्ल्ड कप सेमीफायनल मध्ये खेळत असताना 2019 वर्ल्ड कप न्यूझीलंड वर्सेस इंडिया आणि देखील हेच चित्र पाहायला मिळालं होतं. बघूया या मॅच मध्ये देखील कशा प्रकारची कामगिरी होईल. ऑस्ट्रेलिया विपक्ष इंडिया 2023च्या वर्ल्ड कप मध्ये देखील असंच चित्र होतं. यंग डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असणारे आमचे दिनेश दादा इथे उपस्थित आहेत. दिनेश दादा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या या स्पर्धेमध्ये. दिनेश दादा यांची उपस्थिती पाहायला मिळते. ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे बस संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. तसेच आपण पाहू शकतो वनु स्पोर्ट्स टेंबिवली संघाचे पुरस्कर्ते आदरणीय किरण शेठ पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. यश नांदुरकरची कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती. दुसरं समाप्त होईल. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 4, या षटकामध्ये आल्या 2 विकेट देखील 2 कॅरी झाल्या. थोडस दडपणाखाली भरवडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशनवर जायला ट्रेन सुटायला, अगदी त्याचप्रमाणे धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ देखील एकच झाली टीम श्री गणेश बरोडी संघासाठी. कमबॅक करणं आवश्यक आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे. अखेर किती कमबॅक होईल, कसं कमबॅक होईल आणि कोण कमबॅक करेल हे देखील पाहणं तितकंच निर्णायक असणार आहे. धावफलक पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेरीस 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 चा एंड झाला आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सोहम पाटीलला आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 3 मध्ये श्री गणेश बरोडी विपक्ष वनु स्पोर्ट्स जय हनुमान क्रिकेट संघ टेंबिवली असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. श्री गणेश बरोडी संघाला इथून एकच कविता ऐकावी लागेल, ती म्हणजेच भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. क्रिकेट तुम्हाला मित्रांनो एकच शिकवतो, 2 ओव्हर चांगल्या झाल्या नाही म्हणून काय झालं, अजून 3 ओव्हर आपल्या हक्कात आहेत. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवला तर सी फॉर कमबॅक व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपण अगदी पाहू शकतो 11 मिनिटांचा अवधी घेण्यात आलाय 2 षटक हाताळण्यासाठी. सो टेंबिवली संघ थोडंसं स्पीडअप आपल्याला देखील करायचं ही आपणास नम्रतेची विनंती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील सोहमच्या माध्यमातून तिसरं षटक कसं राहते पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. श्री गणेश बरोडी संघासाठी हा फार इम्पॉर्टंट ओव्हर. यावेळेस कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. वेकेंट झोन आणि त्या वेकेंट झोन मधून 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स, मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक बॅटरची ही कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये बॉल सीमा पार, चौकार. चौकार आलाय, चौकाराची नितांत गरज होती
आणि त्या धावा येत आहेत. अखेर तिसरं षटक लागलं डबल डिजिट मध्ये पोहोचण्यासाठी. 10 ऑन द बोर्ड. स्टेप आउट झाले. स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिस्टेक प्रतीकच्या माध्यमातून. सहसा ही मिस्टेक पाहायला मिळत नाहीये, मात्र येस नशिबाच्या या 4 धावा आहेत ज्या अगदी गरजेच्या होत्या श्री गणेश बरोडी संघासाठी. चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही आणि पुढे देखील पाहायला कदाचित मिळणार देखील नाहीत, मात्र कधी कधी क्रिकेटमध्ये असं घडतं. वन्स इन अ वाईल. चौकार आलाय. धावफलक पुढे सरकेल 14 या आकड्यावर. 2 बॉल 2 चौकार आलेत सोहम पाटीलच्या विरोधामध्ये. लॉफ्टेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न हा पिच बॉलला, मात्र तरी देखील डॉट बॉलची समाप्ती होतीये. फार चांगलं आतापर्यंत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले जे हनुमान वनू स्पोर्ट्स टिंबिवली संघाच्या वतीने. येस चेक केलं जातंय 1 फॉर दी ओव्हर साठी. पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर असं म्हटलं गेलंय, मात्र बॉलिंग टीम वनू स्पोर्ट्स टिंबिवलीचा रिव्ह्यू आहे की 1 फॉर दी ओव्हर नाहीये असं. सो आपण पाहणार आहोत ऍक्शन रिप्ले. निर्णय सोपवण्यात आलाय तिसऱ्या पंचांच्या दिशेला. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच हेमंत शेट्टी सर आणि पी सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश केणी सर पाहायला मिळतील. आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. सुजल भोईर, दीपांशु भोईर आणि राज जोशी हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ऑफिशियल, तिघांचं कौतुक करणार आहोत. येस रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. बॅट्समन थोडंसं वाकून खेळत होते त्यामुळे 1 फॉर दी ओव्हर नसणार आहे. फार चांगला रिव्ह्यू, याला म्हटलं जातं एक्सपिरियन्स, अनुभव. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. हुक केलाय, फक्त दिशा दाखवली, दशा खराब केली आहे. चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. गेला होता हा. फाईन लेग मध्ये फिल्डर आहेत आणि स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. जर फाईन लेगच्या फिल्डरला तुम्ही बीट केलं तर लॉंग लेग मधून तुम्हाला चौकारेले माहिती आहे, तरी देखील हा खराब बॉल पाहायला मिळाला. स्टेप आउट झालेत. हाऊस स्टंपच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारायचा प्रयत्न, मात्र अतिरिक्त बॉल बाहेर होता. सोहम थोडंसं प्रेशर मध्ये आता या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून तब्बल 13 धावा खर्च झाल्यात 4 बॉल मध्ये. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, मात्र कौतुकास्पद बॅटिंग विनोद पाटीलची राहिली आहे. त्यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल, पिच अँड पनिश. विकेट क्षेत्रामध्ये मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन नशिबाची साथ, कारण त्या साईडला जो मैदान आहे आउटफील्डच्या अभावे हा चौकार आलाय. जो मैदान आहे थोडंसं आपल्याला मुरुम माती पाहायला मिळते, त्यामुळे अनइवन बाउन्स आहे. तो अनइवन बाउन्स जज करू शकले नाही आणि मी म्हणेल अगदी डोक्यावरून तो बॉल गेलाय. नशीब सोबत आहे या ओव्हर मध्ये श्री गणेश बरोडी संघाच्या. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 23 या आकड्यावरती. मी म्हटलं होतं यू हॅव अ पोटेन्शियल, त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करण्यात तुम्ही यशस्वी झाले. टेंबिवली संघाविरुद्ध देखील चांगली कामगिरी करू शकता. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त आहे, धावा देखील जबरदस्त मिळतील. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला लाजवाब स्ट्रोक. बॉल निघून चाललाय डिपिश एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिक्सर. ऑर्थोडॉक्स पोझिशन वरती येऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला हा स्ट्रोक खेळणं म्हणजे तुमच्या बॉटम हँड मध्ये फार चांगली ताकद आहे. मनगडाचा फार चांगला उपयोग पाहायला मिळतोय. एंड ऑफ 3rd ओव्हर, तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होईल. धावफलक 29 या आकड्यावरती. या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च झाल्यात आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल, जे मात्र 29 या आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड.
3 षटकांच्या अखेरीस धावफलक 29 29 पाहायला मिळेल. चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेल मध्ये विधान पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा तीच लाईन आणि तीच लेन फलंदाज बाद होतील. तसाच रिझल्ट पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतील बाद. झटका क्रमांक 4 फलंदाज अश्विन बॅक टू द पवेलियन. मैदानावरती आलेत आता हिटमॅन ऑफ भरोडी अर्थातच अजय पाटील. 9 बॉल वरती 9 षटकार मारायचा विक्रम हा पवन किनीच्या नावावरती होता. असं वाटलं की ना भूतो ना भविष्याती तो रेकॉर्ड तुटला जाईल. मात्र मानकुलीच्या मैदानावरती इतिहास घडून आला ज्यावेळेस अजय पाटील सारखा खेळाडू उतरला आणि त्याने पाहिलं तब्बल 10 बॉल 10 षटकार ठोकले. आता तोच खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त सुरुवातला जवाब ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली हवाई सफर. हिटमॅनच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक षटकार. दाखवा. यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट होता. पॅटर्न बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आपण पाहू शकतो ड्रिल करत असताना हॉरिझॉन्टल बॅटस्विंग पाहायला मिळाली. थर्ड मॅन मध्ये अगदी थोडेसे स्क्वेरिश फिल्डर बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रोटेक्शन देखील त्या बॉलसाठी आहे. मात्र ज्यावेळेस हिटमॅनच्या बॅटला बॉल लागतो त्यावेळेस तो बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर असतो. यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक. कॅच झाली कंप्लीट. बडी मछली जाल में. या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. वाघाची शिकार केली जातीये मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अजय पाटील बॅक टू द पवेलियन. धावफलक 35. गडी गमावला हा 5वा. बॅटिंग करत असताना श्री गणेश बरोडी संघानी नवीन बॅटर मैदानावरती एंटर करतील. कल्पेश इनॅप्ट नंबर 7 7व्या क्रमांकावरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळतात. या षटकाचं विवरण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेटचं पतन झालेलं आहे. फार कमालीची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच गोलंदाजी. टीम वनू स्पोर्ट्स जय हनुमान क्रिकेट संघ टेंबिवली संघाच्या वतीने. दुसरीकडे श्री गणेश बरोडी संघाचे विकेट जात आहेत. मात्र धावेंचा जो ग्राफ आहे तो देखील तसाच मेंटेन ठेवला जातोय. अशाच प्रकारे जर बॅटिंग झाली तर मात्र 50+ एक फायटिंग टोटल मैदानावरती नक्की पाहायला मिळेल. मजा येईल या मॅच मध्ये मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही हे देखील तितकंच निश्चित आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना विधान पाहायला मिळतात. धावफलक देखील पाहायला मिळेल 35 35 या आकड्यावरती. या षटकाचं विवरण पाहिलं तर 2 विकेट 1 षटकार 2 डॉट बॉल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे इम्पॉर्टंट विकेट देखील कॅरी झालेले आहेत.
स्विच करायचा प्रयत्न, मात्र त्यानंतर स्लॉक केलाय ऑन साइडला डीप मध्ये. फिल्डर प्रयत्न फार चांगले होते, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घासून पुसत साठत त्या बाउंड्री लाईनला निघून चाललाय बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार स्ट्रोक चौकार. मध्ये 39 धावा. सुरुवात थोडीशी खडतर होती, 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा. मात्र त्यानंतर सोहमच्या विरोधामध्ये विनोदच्या बॅटमधून आक्रमक हल्ले, 23 धावा तब्बल कुठल्या गेल्या. त्यानंतर वेदांतच्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट देखील गेले आणि 10 धावा देखील खर्च झाल्या. मात्र महत्वाची बात आणि जमेची बाजू ही आहे बरोडी संघासाठी, विनोद पाटील अजून देखील मैदानावरती आहेत. सिकंदर हाला तो के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. विनोद देखील तशाच प्रकारची कामगिरी करतोय. विनोदला साथ देणं देखील गरजेचं आहे, मात्र कुठल्याही खेळाडूच्या वतीने ती साथ मिळत नाहीये. विनोद एकेरी किल्ला लढवतोय. आता हे 6 बॉल त्याला देखील फार इम्पॉर्टंट आहेत. 6 बॉल मध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डरच्या माध्यमातून एफर्टला जवाब. सिंगल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. मैदानावरती 2 धावा वाचवल्यात. 2 धावा प्रवीण सर फार इम्पॉर्टंट असतं. इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. ते 2 धावा वाचवल्यात. सो गुड पीस ऑफ फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली एक्स्ट्रा कव्हर षटकामध्ये सोहम पाटीलच्या वतीने. फार चांगली फिल्डिंग. धावफलक देखील 41 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. त्यावेळेस स्टेप आउट होऊन लॉफ्टेड स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता. आपल्याला पाहायला मिळतील मोनिश पाटील, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, धावखुरे हाताचे टर्नर, ज्यांना आपण क्लासिकल फिंगर स्पिनर म्हणतो. अगदी मिचल सॅडनरच्या ऍक्शन मध्ये बॉल रिलीज करत असताना आपल्याला मोनिश पाटील पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल जरूर पाहायला मिळाला. बॅटची एज कदाचित आणि त्यानंतर बॉडीला ब्रश झाला बॉल. सिंगल ऍड होईल. विथ द बॅट आलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने. धावफलक देखील पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. सिंगल डबलच्या मदतीने 50 पर्यंत जर तुम्ही पोहोचले, काय केले यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून बरोडी संघ नक्की फाईट बॅक करेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी म्हणता येईल ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिलाय. 1 षटक. येस, बॅटिंग टीम श्री गणेश बरोडी संघाच्या वतीने हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट चेक साठी हा रिव्ह्यू 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आणि निर्णय सोपवलाय 3ऱ्या पंचांच्या दिशेला. फेअर डिलिव्हरी, येस फेअर डिलिव्हरी असेल. उमेशजी किणेस सर तत्पर आहेत आणि फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस सिंगल वाईड असतो त्यावेळेस पट्टीवरती तो बॉल ग्राह्य धरला जातो, याची देखील नोंद करून घ्यायची आणि ते पाहिलं आणि त्यानंतर योग्य तो निर्णय दिलाय. यावेळेस स्विंग करतायत, बॅट स्विंग कमालीची पाहायला मिळतीये. A1 क्वालिटीचा संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार पाहायला मिळतोय बॅटरच्या बॅटमधून. धावफलक 48 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 48 ऑन द बोर्ड. 48 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. संघ थोडासा आपल्याला बॅकफुट वरती पाहायला मिळत होता, मात्र ज्या प्रकारे कल्पेशने हा स्ट्रोक खेळलाय, आता नव चैतन्य निर्माण झाली असेल, ऊर्जा आली असेल डगआउट मध्ये. आता ते देखील रेडी असतील, कारण शेवटचं षटक फार इम्पॉर्टंट असतं. मोमेंटम सेकंड इनिंग मध्ये त्या संघाच्या बाजूने नक्की जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस देखील स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट बॉलने देखील षटक क्रमांक आपण पाहू शकतो 5वं देखील आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र समाप्त झाले. आणि 5व्या षटकाच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री गणेश बरोडी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 48, अर्थात 48 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि विजयासाठी 49 धावांचं लक्ष. 30 बॉल 49 धावा हे समीकरण विजयासाठी असेल वणू स्पोर्ट्स टेंभिवली या संघासाठी.
0521 0521 गाडी क्रमांक 0521. धन्यवाद प्रसन्न चव्हाण. पाहू शकाल आजच्या दिवसातील दुसरा सामना सध्या आपण पाहतो. पहिल्या फेरीतील वणुस्फोट जर्मन टेंबोली विपक्ष श्री गणेश भरोडी. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या आपण भरोडी संघाने 48 धावा जोडल्या. 49 धावांचं लक्ष आता मात्र समोर ठेवला टेंबोली संघाच्या विरोधात. तो मात्र लक्षाचा पाठलाग मात्र या ठिकाणी कशा रीतीने केला जाणार आहे. प्रत्येक सामन्यात तुम्ही पाहू शकाल पहिल्या फेरीतील आपल्याला 5-5 षटकांचे पाहायला मिळत आहेत. चांगला नियोजन सध्या आपण पाहतो. या स्पर्धेचा विचार केला तर आई गावदेवी विचषक नानकर 2025 मध्ये गावदेवी स्पोर्ट नानकर आणि ग्रामस्थ मंडळ नानकर यांच्या वतीनं ही नटलेली स्पर्धा राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर अतिशय सुसज्ज हा क्रीडांगण आपण पाहतोय. गोलाकार प्रमाण पूर्ण 360 डिग्री तुम्हाला हा मैदान पाहायला मिळू शकेल. आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल वीरेश पाटील. दोन्ही पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि आपली पाटीलगिरी मात्र या ठिकाणी राखणार का श्री गणेश भरोडी संघासमोर. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर मात्र यंग स्टार युवा गोलंदाजाच्याकडे आता मात्र चेंडू सोपवला आहे संघनायकानं. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक 30 धावा आपल्याला विनोद पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नाबाद तो राहिला. तब्बल 12 चेंडूचा त्याने सामना केला. चांगली इनिंग मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली, परंतु त्याच्या सहकाऱ्यांनी मात्र त्याला मात्र योग्य ती साथ दिली नाहीये. गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर आज यश नांदुरकरनं मात्र काय जबरदस्त स्पेल हाताला. 2 धावा खर्च करत 2 विकेट्स त्यांनी आपल्या नावावरती गेल्या. आणि कोण विसरेल मामा चषक सरलूच्या मैदानावरती डे नाईटची स्पर्धा जो परफॉर्मन्स यश नांदुरकरचा आपण पाहिला तिथून यशच्या पाठीमागे वळून पाहिलं नाहीये. आणि कमी वयामध्येच त्याने मात्र क्रिकेटमध्ये उंच भरारी घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु आज आता मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी आता मात्र आपल्याला कशा रीतीने पाहायला मिळू शकेल. संघाचे पुरस्कर्ते या योगेशजी पाटील आमच्या अगदी व्यासपीठावरती सज्ज आहेत. त्या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. राऊंड द विकेटनं सुरुवात करतोय. ओ पहिला चेंडू अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून काय जबरदस्त चाबुक शॉट. स्टॅक कव्हरला चेंडू खेळला आणि तिथे मात्र पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन. व्हॉट अ कॅच. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, परंतु इथे आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे की हा चेंडू
बाउंड्री लाईनच्या पलीकडे लँडिंग झालाय की झेलबाच्या स्वरूपात बॅटर बास झाला हे आता मात्र पाहावं लागेल. ओ माय गॉड, अगदी क्लोज पिक्चर आहे आणि पंचांची सुद्धा आता मात्र इथे अग्नि परीक्षा असणार आहे. हा निर्णय तुमच्यापर्यंत देण्यासाठी पहा, एका पायावरती पूर्णपणे वजन त्यांनी ट्रान्सफर केलंय, पूर्णपणे कंट्रोल पाहिलं अँड फिंगर अप बॅक टू द डगआउट मिस्टर प्रतीक पाटील. सुरुवात केली आणि पहिल्याच चेंडूवरती सफलता आणि प्रतीक पाटील सुद्धा स्वतःवरती विश्वास नाही की एक्झॅक्टली घडलं तरी काय. थोडासा दूरवरून तो फटका त्याने जरूर एक्झिक्यूट केला, परंतु प्रॉपर कनेक्शन पाहिलं आपण, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट पाहिला, परंतु फटक्याला जास्त उंची मिळाली, अंतर थोडासा कमी मिळाला आणि त्यात आपले शून्यावरती तो माघारी परतला. विरेश पाटीलच्या सोबतीला आता मात्र सोहम पाटीलला आपण पाहतोय. शून्यावरती पहिली विकेट्स भरुडी संघाने इथे प्राप्त केली, खास करून अदीप पाटील. परंतु हा अदीप पाटीलचा विकेट दुसरा आपण गोलंदाजाला जर ही विकेट आय थिंक क्षेत्ररक्षणाला जर विकेट दिली तर चांगलं ठरू शकेल. ज्याप्रमाणे तो झेल त्याने मात्र तिथे संपादित केला, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा केला समीकरण परफेक्टली त्याला मात्र माहीत होतं आणि त्या अनुषंगानं योग्य वेळी त्यांनी आपल्या हातांची उंजल बाहेर काढली. हो, चेंडू खाली राहिलाय, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि त्याच वेळी पंचांच्या वतीने आपल्याला इशारा पाहायला मिळतोय, इट इज रॉंग डिलिव्हरी, इस्टा डिलिव्हरी वाईटच्या स्वरूपात. इस्टाच्या स्वरूपात आता खातं उघडलंय टेंबुळी संघाचं. त्यांची श्रीगणेशा होत असताना जे पी पॅनल सध्या आपण पाहतोय आमचे तिन्ही पंच मुख्य भूमिकेमध्ये आहेत. पंच हेमंत शेट्टी सर, पंच उमेश केरे सर आणि पंच पी सर. हो, पुन्हा मात्र पहा की डोळ्यांसमोरून मात्र चेंडूला वलवतोय. जी ताकद आहे ती टेंबुली संघाच्या वतीने पाहिली आपण वेदांतकडे होती, तीच ताकद आता मात्र आपल्याला अदीप पाटीलकडे पाहतोय. राऊत विकेट मारा करतो आणि चेंडू पडल्यानंतर पहा अगदी बाहेरच्या दिशेने मात्र त्या ठिकाणी वलन घेतोय, जसा एखादा सर्प वलन घेतोय त्या अनुषंगाने आता मात्र गोलंदाज अदीप पाटीलचे चेंडू आता वलन घ्यायला सुरुवात करतायत. म्हणजे असं वाटतं का सामना क्लोज फिनिश होणार आहे, त्यात काही शंका नाहीये. आता इष्टाच्या रोखाने चिपकण्याचा प्रयत्न, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात, वॉड कॅच, कॅचेस चांगल्या प्रमाणे आपल्याला आज भरुडी संघाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज माघारी चाललाय सोहम पाटील. आपण नेहमीच जास्त वेळ पाहत असतो, परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतो आणि कव्हरला मात्र चांगल्या प्रमाणात विनोद पाटीलचा जो अनुभव होता त्याने मात्र तो अनुभव पूर्णपणे झोकला आणि पाठवर जात असताना पाहू शकाल तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी फिनिश केलाय. पहिल्यांदा प्रतीक पाटील शून्यावरती माघारी परतला, त्याच्यानंतर सोहम पाटील सुद्धा आपल्या संघासाठी एकही धाबेचं योगदान दिलं नाही, तो सुद्धा मात्र शून्यावरतीच माघारी गेला आणि त्या मात्र पाहू शकाल चौथ्या क्रमांकावरती आला मिस्टर मोनिश पाटील. मनीष आहे भरुडी संघाच्या खेळाडूंमध्ये आता एक वेगळी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे, संचारलेली आहे. जागेवरती चाप करण्याचा प्रयत्न, शेवटी गॅपमध्ये एक्झॅक्टली ड्राईव्ह केलाय, परंतु इष्टा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, परंतु त्यापेक्षा अधिक वेगानं आय थिंक चित्त्याच्या सप्लायनं त्या दोन धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला आपल्याला तालमेल पाहायला आपल्याला आणि या पहिल्या बॅटच्या स्वरूपात धावा आपल्याला मात्र या दुसऱ्या इनिंगमध्ये पाहायला मिळतात, ज्या आपल्याला मनीषच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत.
धावफलक्यावरती धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 गडी बाद 3 संत आणि साबत सुरुवात. लक्ष आपण जर पाहिलं तर 49 धावांचं डोळ्यासमोर आहे वनुस्फोट जे हनुमान टेंबोली संघासमोर. जरूर पाहिलं तर या ठिकाणी या सामन्याचे जे आपण पाहतो की 2 जे स्टार होते ते दोन्ही स्टार आय थिंक हवी तशी कामगिरी करू शकले नाही. कारण पहिल्या इनिंगमध्ये अजय पाटील ज्या बारपत्र एक षटकार पाहिला परंतु तो मोठी इनिंग खेळला नाही, तो सुद्धा स्वस्तातच माघारी परतला. आणि दुसऱ्या इनिंगचा विचार केला तर प्रतीक पाटील आपल्या संघासाठी तो एकही धावेचं योगदान देऊ शकला नाही. परंतु आता मिडल ऑर्डरवरती पूर्णपणे जबाबदारी असेल सामन्याचा आपण विचार केला तर आधी पुन्हा एकदा रेबाचा फटका प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंटला. हा क्लास आहे मनीष पाटीलचा. त्याच्या बॅटमधून निघणारा टेंबोलीकरांसाठी दिलासा देणारा हा पहिला चौकार. केल्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये यशस्वी ठरतोय मनीष. कारण आतापर्यंत 2 चेंडू त्याने एक फेस केले आणि दोन्ही चेंडू कॉन्फिडन्स लेवलचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आता मात्र मिडो ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, मिडो ऑफला क्षेत्ररक्षक तिथे चूक होत नाहीये. अतिगाई आणि म्हणतात ना संकट नाही, हे दृश्य आपण पाहिलं. कारण मनीषला तिथे मात्र थांबणं गरजेचं होतं. कारण 2 फलंदाज आपण पाहिलं तर सुरुवातीलाच तिथे मात्र स्वस्तात गमावलेले आहेत. कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता होती परंतु ती पार्टनरशिप इथे मात्र ब्रेक केली गोलंदाज आदी पाटीलनं. आणि पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिला तर एक गोल्डन षटक आपण म्हणू शकतोय. फक्त 7 धावा आधीने खर्च केल्या आणि 3 फलंदाजांना त्याने माघारी पाठवलं. हा रिप्ले तुमच्या स्क्रीन समोर. काय जबरदस्त कॅच. आज 3 झेल पहिल्या ओव्हरमध्ये उडाले आणि 3ही झेल श्री गणेश बरोडी संघाच्या क्षेत्ररक्षकाने टिपले. याच म्हणतात गुड क्रिकेट. कम ऑन डीजे. गेट आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर या सामन्यावरती थोडी का होईना मात्र पकड निर्माण केलेली आहे श्री गणेश बरोडी संघानं. हा आपण जर संघ पाहिले तर खूपच जुना संघ आहे, खूपच जुनं नाव आहे. कारण आपण पाहतो की या गावामधून आपल्याला विष्णू पाटील सारखा एक अनुभवी खेळाडू सुद्धा या संघामध्ये खेळताना पाहायला मिळायचा. आणि आता मात्र त्यांची यंग आर्मी नांदकरच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी पाहू शकाल की बरोडी संघाला आता मात्र कुठेतरी 2 धावांचा नुकसान होतोय. कारण त्यांचा जो 12 आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे तो संघाच्या जर्सी मध्ये नाहीये. कारण या स्पर्धेमध्ये चेसिंग कंपल्सरी आहे आणि तुमची ड्रेसिंग कंपल्सरी आहे. तर 2 धावा आम्ही ऍड करतो. लक्षात सुद्धा 7+2 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो आता गोलंदाज अजय पाटील. चला डावाला सुरुवात करायची आपण. जास्त वेळ घेऊ नका कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळायचं आहे. कारण आज सेमीफायनल सुद्धा आज होणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. एक क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला आज एक्स्ट्रा पाहायला मिळेल. दुसरा पॉवर प्लेचा खेळ आता मात्र आपण पाहतो अजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू. आणि ते मात्र पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू चालला अगदी आमच्या व्यासपीठावरती. मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी 6 धावांसाठी षटकार. जे कार्य प्रतीक पाटीलला जमलं नाहीये, जे कार्य सोहमला जमलं नाही, जे कार्य मनीषला जमलं नाही, ते कार्य आता मात्र वीरेश पाटील करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकारानं मात्र त्याने आपल्या डावाला सुरुवात केली आणि तदनंतर अजय पाटीलवरती दडपण पाहायला मिळतोय. गोलंदाज कितीही मोठा असू द्या त्याच्या विरोधात जर तुम्ही मोठे फटके केले तर त्याच्या लाईनमध्ये नेहमीच आपल्याला बिघाड होताना पाहायला मिळते. आणि ती बिघाड इथे मात्र आपल्याला अजयच्या या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. आणि आता मात्र या ठिकाणी धाबा चांगल्या प्रमाणे येत आहेत. 16 धावा लागल्या गेल्या. कारण पहिल्या षटकामध्ये कुठे धावांसाठी संघर्ष टेंबोली संघ करत होता. पण त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. परंतु त्यानंतर अजय सुद्धा सांगतो की मी सुद्धा इथे या ठिकाणी कमबॅक करण्यासाठी आलो आणि तो कमबॅक चेंडू त्याच्या या भात्यामधून आपल्याला
बाहेर पडताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगतात. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. 3 शतरक्षक अगदी डीप मध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑन मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हरला आता मात्र तिथे फिल्डर सजवलाय विरेशच्या अगेन्स्ट राऊंड आय थिंक ओव्हर द विकेट मारा करतोय. डावा स्टिकवर चेंडूची फेकी शॉट फाईनलेग आहे. हो इथं मात्र हेजिटेशन पाहायला मिळालं कारण मनीषने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला परंतु विरेशने मात्र त्याला थांबवलं कारण परिस्थिती आपण जर पाहिली तर थोडीशी नाजूक आहे कारण 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि ते विरेशला पूर्णपणे माहिती आहे की आता मात्र इथून आपल्याला पार्टनरशिपची गरज असेल आणि त्याच अनुषंगानं तिथे मात्र ते समाधानी राहिले परंतु बॅक टू बॅक हा दुसरा डॉट चेंडू आता मात्र या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. वापसी होते अजय पाटीलची कारण षटकरानं त्याचं स्वागत केलं होतं परंतु तदनंतर चांगल्या लाईनवरती त्याची कामगिरी पाहायला मिळाली. हाच तर क्रिकेट आहे. चुका होत आहेत परंतु करेक्शन सुद्धा करणं लगेचच इथं मात्र गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी खराब चेंडू उचली घेणारा होता. पंच केलाय पॉईंटच्या डोक्यावरून आणि चेंडूला पाठवला एका टप्प्याच्या साहाय्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फलंदाजी आपण पाहतोय इथे मात्र पाहू शकाल अगदी उचली घेणारा चेंडू होता. थोडासा मात्र त्या ठिकाणी वेट केला आणि तदनंतर चेंडूची मात्र त्या ठिकाणी वाट लावली असं म्हणायला हरकत नाहीये. ज्यावेळी तुम्ही चेंडूच्या ब्रीडवरती खेळतात त्यावेळी मात्र मिडलिंग चांगल्या प्रमाणे होत असते आणि काही फलंदाज असे असतात की ऑफस्टिकचा चेंडू मात्र ऑन साईडला वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये त्यांच्याकडून चुका होताना पाहायला मिळत आहेत परंतु हा विरेशचा क्लास पाहिला आपण. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघालाय. बॅटची कडा शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक चूक होत नाहीये. काय सामना रंगतोय कधी झुकतोय टेंबुलीकरांच्या दिशेने कधी झुकतोय बरुडेकरांच्या दिशेनं. हा क्रिकेटचा विजय आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला क्रिकेट सध्या होतोय आणि चांगल्या क्रिकेटची सराहना सुद्धा होते. चौथा धक्का लागेल टीम वणू स्पोर्ट जे हनुमान टेंबोली संघाला. त्यामध्ये ही पहिली सफलता आपण पाहिली. धावसंख्या स्थिर असेल 4 गडी बाद आतापर्यंत 20 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही विजयापासून 29 धावा दूर आहे टेंबोली संघ आणि पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल. फार निर्णायक असणार आहे की याच्यावरती शादा मोठा फरक केलेल की सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. ओ खराब चुकीचा फटका विकेट किपर चेंडूच्या खाली चूक केली शादाबनं आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी अजयला मिळणार ही दुसरी सफलता परंतु 5वा धक्का लागत असताना टीम टेंबोली संघाला. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला नाही. दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल आणि अगदी टॉप एज चेंडू हवेत आणि विकेट किपरसाठी आपण जर पाहिल्या तर ही प्रॅक्टिस कॅच असावी जाणू शकाल. त्याने मात्र अगदी आपली ओंझल बाहेर काढली आणि सेलिब्रेशन पहा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आपल्याला पाहायला मिळाली कारण त्यांना माहिती की विकेट्स एका सामन्यासाठी फार इम्पॉर्टंट असतात आणि ते विकेट्स आता मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ वारंवार गमावतोय. ही चूक मात्र कुठेतरी टेंबोली संघ करतोय कारण इथून तुम्हाला आता मात्र कुठेतरी सावरण्याची आवश्यकता आहे. पार्टनरशिपची गरज आहे कारण 5 तुम्ही गडी गमावले. फलकावरती धावा चांगल्या आहेत 20 धावा आहेत परंतु कुठेतरी मनामध्ये खंत असेल की आपण 5 विकेट स्वस्तात तिथे गमावले आणि त्या समीकरण पाहतोय धाफलकावरती 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आता मात्र विजयासाठी 29 धाब्यांची गरज असेल. न्यू बॅटर एंटर होतोय मंदार नेट नंबर 7
7व्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी आणि आता मात्र पाहू शकाल जास्तीत जास्त आता मात्र सीमे रेषेवरती आपल्याला मात्र हे बाउंड्री रायडर्स आय थिंक आपल्या संघाची सुरक्षा करताना पाहायला मिळतील, कारण नॉन पॉवर प्लेचा खेळ आता सध्या सुरू आहे. आणि पाहू शकाल तिसऱ्या षटकासाठी आपण जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिलं तर आय थिंक शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅनला हे 2 क्षेत्ररक्षक जरूर आहेत, परंतु व तदनंतर 30 यार्ड सर्कलमध्ये पाहिलं तर अगदी शॉर्ट मिड विकेटला सुद्धा एक फिल्डर आणि तदनंतर एक गल्लीमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता बॅटर सज्ज असेल लेफ्टी बॅटर मिस्टर मोनिश. ऑन साईडला अगदी 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत मोनिशसाठी. हो आणि पाहू शकाल अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला होता, परंतु चेंडू पडल्यानंतर एक दिन पाहिलं तर खाली राहिलाय. ज्या बाउन्सची मात्र अपेक्षा होती मोनिशला त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि त्याचमुळे मात्र पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आपण विचार केला तर अश्विनने त्याला मात्र त्या ठिकाणी भेट केलाय. प्रत्येक डॉट चेंडू मात्र या ठिकाणी विजयाच्या आशा पल्लवित करतील, त्या म्हणजे भरुडी संघाची आणि प्रत्येक धाव येता मात्र पाहिलं तर विजयाकडे घेऊन जातील टेंबोली संघाला. फटक्यामध्ये ताकद पुरेपूर झुकली नाही, मिस्टामिक स्ट्रोक जरूर होता, सेफ लँडिंग झाल्या, डीप वरून क्षेत्ररक्षक पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. आणि अशा अनेक आपण मॅचेस पाहिलेल्या आहेत मोनिश पाटीलच्या की जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये सापडतोय तेव्हा तेव्हा तो संकट मोचिकाची भूमिका पार पाडलेली आहे. आणि आज सुद्धा तोच खेळ त्याला मात्र या स्पर्धेमध्ये साकारावा लागेल, कारण स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची. आई गावदेवी चषक नांदकर 2025 हा नांदकरकरांचा उत्सव आहे आणि या सर्वजण मात्र या ठिकाणी उत्साहानं हा क्रिकेटची स्पर्धा आज एन्जॉयमेंट करतायत. 13 वर्ष आज या स्पर्धेला कंप्लीट झाली आणि ही परंपरा आहे आणि ही परंपरा अधुरी अशीच पुढे जाईल, त्यासाठी आयोजकांना देऊया आपण शुभेच्छा. लक्ष वेधूया आता मात्र चालू सामन्याकडे. 16 चेंडू शिल्लक, 16 मध्ये आता 27ची गरज आहे. अगदी तराजू प्रमाणात सामना कधी तिकडे झुकतोय कधी इकडे झुकतोय. हाच क्रिकेट क्रीडा रसिकांना पाहण्यासाठी नेहमीच आवडत असतो. काय चेंडू आहे 2 पायांच्या मधून परफेक्टली यॉर्कर, वाईड यॉर्कर, लाऊड अपील तिथे केली जाते, परंतु ही अपील पंचांनी फेटाळली. परंतु चेंडूची अप्रतिम फेकी अश्विनकडून पाहतोय, जबरदस्त अप्रतिम. असं वाटते की या चेंडूचा रिप्ले वारंवार पाहतच राहावं आणि विकेट किपरचं सुद्धा कमालीचं त्या ठिकाणी यष्टिरक्षण. गुड क्रिकेट. त्यावेळी 2 संघ ताकदवर एकमेकांच्या समोर लढता येत ना, त्यावेळी सामना पाहण्याची मजा ही वेगळी असते. पुन्हा खेचून मारले ऑन साईडला, परंतु वाडिश लॉंग ऑन आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र म्हणू शकतो की ज्या अनुषंगाने एखाद्या वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय त्या अनुषंगाने आता मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी आता मात्र या ठिकाणी हे संघर्ष सध्या सुरू आहे. कारण पहिल्या 2 षटकाचा विचार केला आय थिंक पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला, पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार पाहिला, परंतु तदनंतर त्या मोठ्या फटक्यांवरती आता पूर्णपणे त्या ठिकाणी ब्रेक लावण्याचं कार्य केलंय अश्विन पाटीलनं. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस याचं कारण जी जोडी आहे किलपट्टीवरती, एक उजव्या हाताचा बॅटर आहे तर एक दुसरा डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे आणि त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंग प्लेसमेंट चेंजेस पाहायला मिळत आहेत. परंतु 14 चेंडू आता शिल्लक आहेत आणि त्या 14 मध्ये 26ची गरज. हो हो अगदी नाका जोलून गेलाय, सुगंध देत असताना जागते रे ओ मेरे भाई, हे आता मात्र त्या आदेश देतोय गोलंदाज अश्विन. खांद्याचा वापर करतोय आणि पहा योग्य गुडलँड स्पॉटवर चेंडू जसा मात्र लँडिंग झाला, अधिक चेंडूला मात्र तिथे उसली मिळाली. 23ला 5. सध्या सन्नाटा पाहतोय आपण. ओ पिकअप शॉट, जबरदस्त शॉट सिलेक्शन, चेंडूला फेकून दिलाय. ज्या फटक्याची नित्यांत गरज होती वन स्पोर्ट जय हनुमान टेंबोली संघाला, तो फटका अखेर आलाय. मैदानाच्या चेंडू बाहेर लँडिंग झालाय. 6 धावांसाठी षटकार. जे 3 षटकाचा खेळ, 12 चेंडू आता शिल्लक आणि 12 मध्ये 20ची गरज. 29 धावा त्या फलकावरती. ये मंदार आहे का मान्य वाले. फटका पहा, बॅटचा फ्लो पहा, A6 स्पोर्टची बॅट त्याच्या हातामध्ये आणि नेहमीच सांगतोय की आपको लगाना है छक्का तो आपके हात में होना है, ऐसे का बल्ला. आणि त्याच बॅटनं मात्र तो सिक्सर इथे मात्र मंदारने ठोकलाय. आणि षटकारानं मात्र या सामन्यामध्ये ज्या विजयाच्या आशा आहेत त्या आता पल्लवित केलेल्या आहेत. योगेशजी पाटील असतील, वनुस्फोट जे हनुमान टेंबोली संघाचे जे समर्थक असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती मात्र थोडी का होईना
स्माईल आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाली. 12 मध्ये 20 होणार का? शेवटची 2 षटकाचं केली ते मात्र येणं बाकी. स्पीडअप करायचं आहे प्लीज बरोडी संघ, जास्त वेळ घेऊ नका कारण आज एकूण तब्बल आम्हाला 9 सामने कव्हर करायचे आहेत. प्रतीक पाटील एक्झॅक्ट कानमंत्र देतोय, परंतु मी नेहमीच सांगतोय की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 20 धावा इथे जोडणार का? सोबतीला मोनिश पाटील आहे. मोनिश सध्या सिंगल डबलवरती भर टाकतोय. 4 चेंडू तरी आतापर्यंत खेळलेले आहेत. 3 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्या, परंतु मंदार आता मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय. 2 चेंडू फेस केले आणि षटकाराने त्याने मात्र आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केला. अजय पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये तब्बल अजयनं 11 धावा खर्च केला होता. 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये आता मात्र एखादी विकेट देणार का की त्याच्या विरोधात मोनिश पाटील बरसणार का? लावडा पील बाटकड आहे, पंचांनी सांगितलं. यस, 1 धाव मात्र तिथे पूर्ण केली. आय थिंक लेग बायचा इशारा. चला धावा कशा येतात आता हे महत्वाचं नाही, धावा येणं आता गरजेचं झालंय टेंबुली संघासाठी. आय थिंक इम्पॅक्ट ऑफ स्टिकच्या बाहेर होतं. आपण रिप्ले मध्ये पाहिलं योग्य डिने टो क्रशर जरूर होता, परंतु ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरची लेथ आपल्याला इथे पाहायला मिळाली. चेंडू शिल्लक 11 मध्ये 19 ची गरज. फुलटॉस आहे मिस्टामिक स्टोक लीडिंग एज विकेट कीपर चेंडूच्या खाली आणि आता मंदारला सुद्धा जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला कारण धक्का लागला टेंबुली संघाला. हा 6वा. चूक झाली इथे मंदारकडून कारण दुपारचं सत्र आहे आणि पावसाळ्याला अगदी मेजवानी दिली होती गोलंदाज अजय पाटीलला. फुलटॉस चेंडू होता, तुम्ही जरूर त्याच्यावरती धावा जोडू शकले असते, परंतु कुठेतरी बॅटची ग्रीप त्याच्या हातामध्ये फिरली आणि त्यातले लिडिंग एज पाहायला मिळाले आणि विकेट किपर आय थिंक असं वाटतं की त्याच्या डोल्यावरती सूर्याची किरण आले असावी, परंतु झेल त्याने चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅरी केलाय, कलेक्शन केलंय आणि त्याचमुळे आता मात्र न्यू बॅटर आदित्य भुईर आलाय 8व्या क्रमांकावरती. आज मात्र इथे हिरोची भूमिका पार पाडणार का? मॅच विनिंग केली ते मात्र तो साकारणार का? हा सामना फिनिश करणार का? आता प्रश्न अनेक निर्माण होत आहेत, परंतु भरुडी संघाची आता मात्र आपण बॉडी लँग्वेज जर पाहिली तर पूर्णपणे पॉझिटिव्ह पाहायला मिळते. अजय पाटील पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने पाहू शकले या ठिकाणी पंचानं गोलंदाजाला दंडित केला. अशा सिच्युएशन मध्ये अशा प्रकारच्या धावा येणं म्हणजे कुठेतरी तुमच्या संघाला त्याचा भुर्दंड भोगावा लागेल. पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये योग्य रीतीने आपण पाहतोय कारण जेपी पॅनलचे तिन्ही आमचे प्रमुख पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 31 धावा 10 फलक्यावरती, अजूनही 18 धाव्यांची गरज आहे. तुम्ही समीकरण पाहू शकाल. 4थ्या षटकाला मात्र सुरुवात केली, अजूनही 10 चेंडूचा खेळ येणं बाकी. जिंकणार कोण? भरुडी की टेंबुली, टेंबुली की भरुडी? कारण महत्वपूर्ण मॅचेस पाहायला मिळतात. पुन्हा 30 लाईन जणू काय आपण या पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती, परंतु नाही मित्रांनो, हा सलगचा दुसरा वाईट चेंडू आणि सेम टू सेम कॉफी बुक असं म्हटलं तरी वावगं टळणार नाहीये. या धावांवरती आता अजयला कुठेतरी ब्रेक लावावा लागेल. गोलंदाजीमध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. बदल होणार का? बदल होणं काळाची गरज. फुलटॉस आणि त्याच्यावरती कडक प्रहार. आदित्य भोईरनं पाठवला चेंडूला अगदी कव्हरच्या दिशेनं. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. सध्या ट्रेंडिंग आहे की कोणत्या प्रकारचा सॉन्ग येईल याची सुद्धा आपण या ठिकाणी प्रचिती देऊ शकणार नाही. असा क्रिकेटचा खेळ आहे की कुठल्या क्षणाला कुठल्या स्थितीमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल याची सुद्धा आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. एक वेळा आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ पाहिला तर कुठेतरी या सामन्यावरती वर्चस्व आय थिंक पकड निर्माण केली होती श्री गणेश भरुडी संघाने, परंतु कुठेतरी या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धावा विथ एक चौकार पाहिला आणि त्या अनुषंगाने आता मात्र समीकरण पाहिलं तर 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता 13 धाव्यांची गरज. मोठे फटके सुद्धा येत आहेत, एक्स्ट्रा धावा सुद्धा पाहायला मिळतात, विकेटचं पतन सुद्धा होतोय. असं वाटतं की हा सामना क्लोज
होणार आहे, क्लोज फिनिश होणार आहे. 9 मध्ये 13 होणार का? चांगला चेंडू, इथे लाईन चांगली पाहायला मिळाली. म्हणजे अजय पाटीलनं मनामध्ये निर्धार केलाय की आपल्याला ऑफस्टिक टू ऑफस्टिक मारा करायचा आहे. मग एक्स्ट्रा धाबा गेल्या तरी हरकत नाहीये, परंतु फलंदाजांच्या झोनमध्ये त्यांच्या रीचमध्ये चेंडू मला टाकायचं नाहीये, या उद्दिष्टाने सध्या तो कामगिरी करतोय. आणि त्यामुळे मात्र हा पहिला निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 8 मध्ये 13 समोर आहे आदित्य भोईर. त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, चेंडूला आपटी दिली, हो बॅटची कडा. आणि तदनंतर चेंडूनं मात्र पाहू शकले शरीराचा वेध घेतला आणि रिक्स उचलली त्या ठिकाणी. रिक्स में बरकत आहे आपण नेहमीच म्हणतो आणि तुम्हाला रिक्स इथून आता उचलावीच लागेल. आणि समीकरणावर ते आपण जर लक्ष वेधलं तर आता 7-12, कारण या 7-12ने अनेक चांगली घरं उद्ध्वस्त केली आणि अनेक वाईट घरं जोडली. परंतु हा क्रिकेटचा 7-12 आता कोणाच्या नावावरती जाणार, कारण हा चेंडू असेल फार निर्णायक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. हृदयाच्या ठोके वाढवणारा सामना सध्या आपण पाहतोय. दोन क्वालिटी संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. टेंबोली विपक्ष भरोडी, भरोडी विपक्ष टेंबवली. आणि आता मात्र 7 मध्ये 12 होणार का? आदित्य भोईर, त्यानंतर पाहू शकाल मोनिश पाटील. एक्झॅक्टली आज सास पडला या सामन्यामध्ये, परंतु मागे काय घडलं हे मला माहिती नाही. आता मला पुढे माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी, योगेश पाटील जे तुमचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्यासाठी आता मला काय करायचं आहे ते आता चित्र तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून इथून मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. 7 मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. अजय चालला अगदी आमच्यापासून दूर, पंचाच्या उजव्या बाजूनं. हो हो पाटील स्वीप, फटका चांगला पाहिला होता, खराब क्षेत्ररक्षण थोडंसं झालं, आय थिंक स्लीप झाला. आणि तदनंतर पहा प्रयत्न चांगले झालेले आहेत, परंतु आता मात्र हे दृश्य पाहावे लागतील. आणि आमच्या तिसऱ्या पंचांना आय थिंक आमच्या स्क्रीन समोर यावं लागेल. पलून तर आय थिंक 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत, परंतु चेंडूनं सीमारेषा ओलांडली आहे का? क्षेत्ररक्षकाचा जो पाय आहे चेंडू अडवत असताना तो सीमेरेषेला लागलाय का? आता या गोष्टी पाहाव्या लागतील. आणि इथे मात्र चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला भरुडी संघाकडून पाहायला मिळाली, कारण त्याने सुद्धा मात्र तिथे 4 धाबांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. आणि ही वृत्ती प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी आपण क्रिकेटमध्ये उतरतोय, कारण मैत्रीचे संबंध जे असतात ते सुद्धा जोपासणं गरजेचं आहे. क्रिकेटला सुद्धा मात्र कुठल्या प्रकारे गालबोट लागणार नाही. आणि या बाबी चांगल्या आहेत. चला पंच तुम्हाला सांगतायत जास्त वेळ टीम मिटिंग करू नका, लगेच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, कारण यानंतर आम्हाला अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आणि 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी वनुस्फोट टेंबोली संघाला इथून 8 धाब्यांची गरज. जबरदस्त होतो, आपण चौकार पाहिला, अगदी लो फुलटॉस होता. यॉर्करचा जरूर प्रयत्न होता, अगदी इष्टांच्या रोखाने चेंडू घेत होता. थोडा जरी तिथे त्या ठिकाणी मोनिश जर बीट झाला असता तर आय थिंक चित्र काहीतरी वेगळं घडलं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला मुळीच महत्व नाहीये. आता 6 मध्ये 8 धावा इथून होणार का? प्रेक्षकांचे डोळे सुद्धा आता मात्र अगदी या सामन्याकडे लागलेले आहेत. जो जिंकेल तो संघ ध्रुव 11 जे बजरंग स्पोर्ट भावाले बस संघाच्या विरोधात दुसऱ्या फेरीमध्ये खेळणार आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील वेळ तुम्ही जास्त खर्च करता, पहा मी आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत या सूचना पोहोचवतोय. स्पीड अप करा. आणि आता मात्र पुन्हा अनुभव नव्हे तर आता टॅलेंटकडे मात्र भरुडी संघाने या ठिकाणी विश्वास दाखवलाय, कारण आर्यनच्या हातामध्ये चेंडू आहे, युवा आहे, यंगस्टर आहे, परंतु इथे 8 धाबांचा तो संरक्षण मात्र करणार का? चला ध्रुव 11 जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. चालू सामन्यातील विनर संघ तुमच्या विरोधात लगेचच खेळणार आहे, याची आपण नोंद घ्या. चला खेळायला सुरुवात करा. भरुडी संघ पहा, तुम्हाला शेवटची ऑफिशियल वॉर्न आहे. 41 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. 6 विकेट्स आतापर्यंत गमावले. हो पहिला चेंडू फुलर लेंथ, जबरदस्त डॉट चेंडू आलाय. आणि आता मात्र ठाल्यांचा गजर होतोय, शिट्ट्या फुकल्या जात आहेत, कारण एका चेंडूला फार महत्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि तो चेंडू निघालाय डॉट. जबरदस्त अप्रतिम. ह्याच कुठेतरी चेंडूची आवश्यकता होती ती म्हणजे भरुडी संघाला. आणि आता मात्र दोन्ही फलंदाज आता एकमेकांच्या समोर जाऊन आता चर्चा करतायत. आणि आदित्य भोईर हे मात्र अनेक ऊनपावसाळे सुद्धा पाहिलेले आहेत आणि अशा प्रकारचे अनेक त्यांनी सोसलेले आहेत घाव. आणि आता मात्र त्याच्याकडून वापसी होणार का? स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये चालला, रेस खूप मोठी आहे, क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतायत, चेंडू पुढे. आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 3 धावा मात्र त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या. आय थिंक या इनिंग मधील दुसऱ्यांदा 3री धाव कंप्लीट केली. रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळालं.
सिंगल डबलवरती जरी तुम्ही भर टाकला तरी सुद्धा मात्र हा सामना अगदी क्लोज जाऊ शकतोय, परंतु आता चेंडू शिल्लक 4 आणि धाबांची आता मात्र गरज असेल 5. एखादी विकेट्स, एखादा डॉट पुन्हा मात्र या सामन्यामध्ये क्लायमेट वाढू शकेल आणि तो चेंडू आता मात्र आपल्याला गोलंदाज आर्यनच्या भात्यातून मात्र पाहायला मिळू शकेल का. 4 मध्ये 5 धाब्यांची गरज, 44 धावा धाफालक्यावरती मोनिश खेळतो. आय थिंक 7 धावसंख्येवरती 6 चेंडू त्याने फेस केले. आदित्यनं 5 चेंडूचा आतापर्यंत सामना केला. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण आतापर्यंत 8 धावा आणि आता 4 चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुलटोल बसून विजयाचा शॉट फलंदाज मोनिश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि अखेर हा सामना जिंकलाय वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबोली संघानं. अभिनंदन योगेशजी पाटील, अभिनंदन टेंबोली आणि हार्ड लक श्री गणेश भरवडी. चला आपण या सामन्यातील सामनावीर जो पुरस्कार आहे तो आपण वितरित करतोय, परंतु तदनंतर तत्पुरते आपण प्रथमतः नाणेफेकी संपन्न करू. जरूर ज्याने या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रमाणे इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. एका षटकाचा स्पेल त्यांनी फक्त हाताळलाय. 2च धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे टेंबोली संघाचा मिस्टर यश नांदुरकर.